आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। कारागृह प्रशासनाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि हगवणे प्रकरणामध्ये टीकेचे धनी ठरलेल्या जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यांना होमगार्डचं उपमहासमादेशक हे पद देण्यात आलंय। थोडक्यात त्यांची पदावनती किंवा डिमोशन झालंय। जालिंदर सुपेकर यांच्यावर चहूबाजूने होत असलेले आरोप बघता टीकेच्या फैरी आपल्यावर येण्यापूर्वी गृह विभागानं हा सेफ गेम खेळलेला दिसतोय। पण एवढ्यावर पुरणार आहे का? सुपेकरांवर होत असलेल्या गंभीर आरोपांचं काय? हगवणेंना शस्त्र परवाना मिळवून देण्यामध्ये मदत, कारागृह फराळ वाटपात कोट्यवधींचा घोटाळा, आरोपींना सोडवण्यासाठी 500 कोटींची खंडणी आणि अशा अनेक गंभीर आरोप त्यांच्यावरती आहेत। त्या आरोपांचं काय होणार? पुढे काय? जालिंदर सुपेकर यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? इतर अनेक प्रकरणात पोलीस, न्यायालय हे सगळे सोमोटो याचिका दाखल करतात, कारवाई तपास वगैरे करतात। या प्रकरणात कुणाला चौकशीची इच्छा होणार आहे का? पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर होत असलेले आरोप संपूर्ण पोलीस खात्याला बदनाम करतायत। त्याचं काय? सुपेकरांवरचे आरोप हवेत विरून जाणार का? थोडक्यात हगवणे गोत्यात आल्यानंतर सुपेकर जात्यात आलेत। हे जातं दळायचं काम कुणी खरं काय खोटं काय याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी कुणी आहे की नाही, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आहेत आणि निवृत्त IPS अधिकारी सुधाकर सुराडकर सर आपल्यासोबत आहेत। गायकवाड नावाचे कैदी होते ज्यांच्या प्रकरणामध्ये 500 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप सुपेकरांवर होते। त्यांचे वकील निवृत्ती कराड सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। थोड्याच वेळात ते चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात। मी सुरुवातीला सुराडकर सरांकडे जाईन। सुराडकर सर, एखाद्या महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावरती जेव्हा असे आरोप होत असतात, पोलीस खातं त्याला कसं रिॲक्ट होतं? सोमोटो काही तपास, चौकशी असं काही बसतं का? म्हणजे पोलीस खात्याकडून सुपेकरांची स्क्रुटिनी व्हायची काही शक्यता या ठिकाणी दिसतेय का तुम्हाला? नॉर्मल कोर्स मध्ये व्हायला पाहिजे, हा एक भाग झाला। बर, आता सुपेकर किती प्रभावी आहेत, त्यांचे राजकारण्यांशी किती संबंध आहेत, त्यांच्याकडे किती पैसा आहे आणि आजकाल त्या सर्व पैशाचा खेळ झालेला आहे। माझ्या विरुद्ध देखील वाटेल तेवढे आरोप झाले होते। 2 वर्ष इतके माझ्या विरुद्ध आलं की शेवटी मला घरी पेपर घेणं बंद करावं लागलं, कारण माझ्या बायकोवर, माझ्या कुटुंबावर त्याचा विपरीत परिणाम होतो। तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की सुपेकरांची चौकशी होऊन त्यांचं चुकलं असेल तर कारवाई झाली पाहिजे, यात काही शंका नाही। पण त्याचबरोबर विनाकारण खोटे नाटे आरोप करणं आणि त्याला नको तेवढी प्रसिद्धी देणं हेही चुकीचं आहे। जसं एका बदमाशाने, गुंडांनी 500 कोटीचा जो आरोप केलाय ना, तो अगदी हास्यास्पद आहे आणि विश्वास मुळीच ठेवण्यासारखा नाही। आणि मी तरी त्यावर मुळीच विश्वास ठेवणार आहे जो 500 कोटीचा जो प्रकार आहे तो। पण बाकी इतर त्यांनी जे काही गैरव्यवहार केलेत वगैरे याची चौकशी झाली पाहिजे। पण चौकशी होईपर्यंत त्याला अवास्तव प्रसिद्धी द्यायला नको असं माझं स्पष्ट मत आहे, कारण हे फक्त सुपेकरांवरच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतं। आणि एक लक्षात घ्या, संबंध नाता असणं हे भाग वेगळा आणि त्यात काय त्यांनी केलं हा भाग वेगळा। तर आधी खातरजमा केली पाहिजे की त्यांनी काय केलं। त्यांचं कृत्य जर गुन्हेगारी स्वरूपाचं असेल तर मग गुन्हा सगळं दाखल करा ना, पण विनाकारण नको ते बोलण्यात काही अर्थ नाही। आणि मी तर अशा गोष्टींचा निषेध करतो। पॉइंट नाहीये या प्रकरणी तक्रार दाखल करायची, व्यवस्थित गुन्हा FIR होऊ दे, चौकशी होऊ दे आणि पुढे या प्रकरणाचं काय होईल ते असं सुचवताय तुम्ही सुराडकर सर? बिलकुल बिलकुल होऊ दे। बर, विजय कुंभारजी, आपलं काय मत आहे या संदर्भात? सुराडकरांच्या संदर्भात अनेक आरोप जे झालेले आहेत, पुण्यातून सुद्धा बरेच आवाज उठलेले आहेत याबद्दल। सुराडकर सर, काही मुद्दा असा आहे की फक्त एकच आरोप असं नाहीये। सुरुवातीला त्यांनी या सगळ्या गोष्टींना नकार दिला, त्यानंतर त्यांनी सांगितलं पोलीस आयुक्तांचाही संबंध आहे, त्यानंतर राजकीय नेत्यांचा संबंध आला, म्हणजे गृहराज्यमंत्र्यांपर्यंत तो त्यांनी रिव्हॉल्व्हरसाठी परवानगी दिला संबंध आला। शेवटी हा मुद्दा येतो कुठे की ज्या वेळेला असं काहीतरी प्रश्न निर्माण होतो, असे काहीतरी आरोप होतात, त्यावेळेला त्यातले जे सर्वोच्च अधिकारी त्यांचं काम असतं की पुढे येऊन चौकशीचा आदेश देणं, तात्पुरतं त्या व्यक्तीला दूर करणं आणि मग हे लगेच होतं का? तर तसं नाही, प्रायमरी गोष्टी सगळ्यांना माहिती असतात। आता इथं वाद कुठे पेटला, त्यांनी 500 कोटी मागितली, 5 कोटी मागितले असतील,
पण तो गुन्हेगार होता हेही खरं आहे. आता जे त्यांनी कैद्यांसाठी अन्न वगैरे मागवलं, त्याच्यात तर ते जे रॅकेट आहे तो आणखी वेगळा भाग आहे. ते त्या पोलीस खात्याशी संबंधित नाही. त्याच्यावर आमच्या तक्रारी करून झाल्या, तर त्याच्यातले मोठमोठे गुन्हेगार हे लिटरली माफिया आहेत. ते सगळ्या क्षेत्रामध्ये असतात. हो. ते पोलिसांमध्ये असतात, ते गणवेशामध्ये असतात, ते आणखी कुठे कामगारांना भांडी देण्यामध्ये असतात. हम्म. एक एक जसे जशी परत ओपन होत गेली तस तसं लोकांना शंका यायला हम्म. लागली. त्याच्यामध्ये आला की ज्या वेळेला आम्ही पुढे आलो की आता यांना सस्पेंड केल्याशिवाय पर्याय नाही. 2013ला यांच्याच खात्यातल्या पोलीस खात्यातल्या एका पीआयने आत्महत्या केली, त्या सुसाईड नोटमध्ये या महाशयांचं नाव आहे. अशा बर. स्थितीमध्ये 13 वर्षात जर या राजकारण्यांनी कारवाई केली नसेल, त्यांनी काहीच केलं नसेल, किंवा ती नोट खोटी असेल, तर तसं तर शक्यता शून्य आहे. पण असेल तर त्याचं काहीतरी पुढे आलं पाहिजे ना. ज्या पुण्यासारख्या शहरामध्ये जमीन माफिया हे नक्कीच आलं पाहिजे, चौकशी झालीच पाहिजे. चौकशी. आणि 2013चं काय बरं, हे काही गोष्टी कशा असतात की सामान्य माणसं पुरावा देऊ शकत नाही, पण पोलीस महासंचालक, गृहमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी स्वतःहून जर पुढे येऊन काहीतरी शब्द काढले असते, नीटची चौकशी होईल वगैरे, प्रत्येक वेळेला याच्यावर पांघरून घालण्यात आलं. आणि हे सगळं प्रकरण, माफ करा सोराडकर साहेब, हे प्रकरण सोशल मीडिया आणि मीडियामध्ये पुढे आलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही नाही, मी तर यंत्रणेने म्हणेन की सुपेकर असेल तर सुपेकरांपर्यंत न थांबता गृहमंत्र्यापर्यंत किंवा त्याच्यावर जायला काय हरकत नाही. मग गेलं पाहिजे. परंतु हे त्यांनी येऊन पुढे म्हटलं पाहिजे ना, आम्ही चौकशी करतोय. त्यांनी ते लोक काहीच बोलत नाही. ते फक्त असं झालं असेल तर काही संबंधच नाही. आतापर्यंत जेवढं आहे त्या हगवणींच्या मृत्यूनंतरच्या गोष्ट, या सगळ्या गोष्टी या सप्रेस करण्याकडे जातात. आणि माझ्या मते जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांची जबाबदारी मोठी आहे. अहो, साधं रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे लोक या देशात होते. आता एवढं सगळं, आणि हे कशामुळे होतं, तेच ते अधिकारी सोराडकर साहेब वर्षानुवर्ष पुण्यातच कसे असतात. पुण्यात म्हणजे त्या भागातलं जो कोणी दबंग राजकारणी असेल त्याच्या भागात कसे असतात. मी स्वतः इलेक्शन कमिशनकडे कंप्लेंट केली. हिने इलेक्शन कमिशनने अर्धी गोष्ट केली, अर्धी केलीच नाही. कशासाठी? तेच अधिकारी. बरं, इथं दप्तर दिरंगाचा कायदा आहे, बदल्यांचा कायदा आहे, सगळं आहे, तो ह्या लोकांना लागू होत नाही. आम्ही केलेल्या तक्रारी जोपर्यंत ही साखळी आहे ना, ही साखळी जो तोडत नाही. सांगतो की या साखळीसाठी तुम्ही म्हणता ते टेक्निकली सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत बरोबर असतं. हे झालं पाहिजे. प्रत्येक चौकटीमध्ये माणूस निर्दोष दिसतो, पण या चौकटींचा, या तुकड्यांचा एकत्र अर्थ लावला तर मात्र गुन्हा सिद्ध होतो. आणि सरकारी अधिकारी म्हणजे पोलिसांसह इतर प्राधिकरणांची, मी आता मोठ्या IAS अधिकाऱ्यांच्या संदर्भातही बांधतोय, हे तुकड्या तुकड्यामध्ये बघण्याची प्रथा बंद झाली पाहिजे आणि एक संघ बघितलं पाहिजे. आणि अपवादाला नियम ठरवण्याचा एक प्रथा जर शासकीय याच्यातली बंद झाली तर असे परत जालिंदर सुपेकर तयार होणार नाही. माझा सुराडकर सरांचा प्रश्न आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की या प्रकरणामध्ये नुसते आरोप करत बसण्यापेक्षा तक्रार झाली पाहिजे, FIR झाला पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. मुद्दा असा आहे की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, तक्रार करायची कोणी? उद्या समजा मी इनिशिएटिव्ह घेतला किंवा माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य माणसाने इनिशिएटिव्ह घेतला की मला या पोलीस अधिकाऱ्यावरती संशय आहे, मी जाऊन तक्रार दाखल करणार. पण ज्या अधिकाऱ्यावरती एवढे गंभीर आरोप आहेत, ज्यांच्या पाठीमागे राजकीय बळ आहे अशी शंका आहे, अशा अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करायला सुद्धा धारिष्ट पाहिजे ना. उद्या माझ्या घरामध्ये कोणीतरी घुसलं आणि मला धमकावलं तर मी माझ्या परिवाराचं करायचं काय? ही एक भीती सर्वसामान्यांमध्ये. अशा याच्यात सो मोठो त्याच्यामध्ये अपील होत नाही का पोलिसांकडे? अगदी आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि याकरता मी आपल्यासोबत यायला तयार आहे. पण आपण सर्व खातर जमा करायची, सर्व चौकशी करायची आणि मग म्हणायचं. तर एक लक्षात घ्या की ही जी साखळी आहे, अभद्र युती आहे, सुपेकरांना कुठल्या राजकीय लोकांचा बरदस्त आहे का, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बरदस्त आहे का, काय सर्व गोष्टी वर आणायला पाहिजे. त्याला जी हिंमत पाहिजे, ही हिंमत किती लोकांमध्ये आहे? तर मला जे सांगायचं, स्पष्टपणे सांगायचं आहे की ही अभद्र युती तोडण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. मी आपल्यासोबत यायला तयार आहे. पाहिजे तर आपण सर्वीकडे जाऊ, सर्व माहिती घेऊ आणि जर असेल तर मी FIR दाखल करायला तयार आहे. सुराडकर साहेब, सध्या एकच मागणी खातर जमा करणं आवश्यक आहे, चौकशी करणं आवश्यक आहे. बर, कुंभार सर काय म्हणत होते, मग मी अंजली दमानियांकडे जाईन.
15 दिवसात फक्त मला जे कायद्याने बंधनकारक आहे, ज्याच्यासाठी केंद्राने वेबसाईट केली, ज्याच्यावर राज्यातल्या देशातल्या सगळ्या लोकांना जे रिव्हॉल्व्हरचं लायसन्स दिलंय त्याची माहिती टाकणं बंधनकर आहे फायर ऍक्ट नुसार, ती अजूनही कुठलाही सरकारी अधिकारी कुठल्याही राजकारण्याने त्याला पाठिंबा दिले नाही. आणि इथं तर जवळपास 4,000 रिव्हॉल्व्हरची लायसन्स ही बेकायदा दिल्याचं पुढे येत आहे. आणि रिव्हॉल्व्हर देणारी लायसन्स देणारी सगळी मंडळी ही काय फार सभ्य आहेत. मी एवढं करतोय तरी मला कधी रिव्हॉल्व्हरचं लायसन्स घ्यावे स्वप्नात आलं नाही. परंतु पुण्यामध्ये परवा एका राजकीय नेत्याने स्वतःवर हल्ला करून घेतला प्रोटेक्शनसाठी, रिव्हॉल्व्हरसाठी. आणि काही जणांना केवळ काही पैसे दिले की लायसन्स मिळतं आणि त्याची माहिती कायद्यानं बंधनकारक असून वेबसाईटवर टाकली जात नाही. ही जर टाकली तर लोकांनाही कळेल की आपल्या इथला कोण चोर आहे ज्याने रिव्हॉल्व्हरचं लायसन्स घेतलंय. पण हे करायला सरकारी यंत्रणा ज्या वेळेला तयार होत नाही त्यावेळेला संपूर्ण यंत्रणेकडे नाईलाजानं बोट दाखवावं लागतं. बर, मी अंजली दमानी यांकडे जाईन. अंजली ताई, चर्चा अशी सुरू आहे की सुपेकर यांच्यावरती एवढे सगळे आरोप होत आहेत, पण पुढे काय? जात्यात तर आलेले आहेत, पण ते जातं दळणार कोण? चौकशी होणार कशी? तक्रार देणार कोण? गुन्हा दाखल काय करायचा? आणि म्हणजे ते असंच सुटणार का विना चौकशी? नाही नाही, बिलकुल नाही. कारण मी माझ्या परीने तर माहितीच आहे की मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं लढतेय. तर सुपेकरांविरुद्ध सगळी माहिती माझ्याकडे जी येत होती ती मी गृह मंत्रालयाकडे पाठवली होती. मी ती श्रीखर परदेशींकडे पाठवली, ACS होम कडे पाठवली आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, चौकशी करून कारवाई करा असं सांगितलंय. आता त्याच्यात मुख्य म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आता फॉर एक्झाम्पल आपण ती जी जेल कारागृहात ज्या ज्या गोष्टी खरेदी केल्या गेल्या त्याच्यात झालेला स्कॅम आहे, त्याच्या चौकशीचे आदेश जानेवारी 2025 मध्ये दिले गेलेत, पण आज तगायत ती चौकशी पुढे सरकलीच नाही. तर अशा याच्यात आपण काय करायचं असा प्रश्न पडतो. आता माझ्याकडे जेवढी माहिती येते, अगदी ती ऑडिओ क्लिप आली होती ज्याच्यात सुपेकर म्हणताना दिसतात की माझं नाव त्या अहवालात वगळा आणि प्रशांत बोर्डेंचं घाला. एवढंच नाही तर अशोक साद्रे प्रकरणात सुद्धा आय डोंट नो आपल्याला माहितीये की नाही, मी पुन्हा एकदा सांगते. एक PSI होते अशोक साद्रे नावाचे, जे जळगावात PSI होते आणि तिथे SP म्हणून जलिंदर सुपेकर होते. आता SP असताना खरं तर तिथलं जे LCB युनिट असतं प्रत्येक जिल्ह्यातलं, म्हणजे लोकल क्राईम ब्रांच युनिट असतं, ते तिथल्या पोलिसांवर पण वॉच ठेवतं आणि कुठले गुन्ह्याची समजा कधी नोंद झाली नाही किंवा क्राईम ब्रांचने केली नाही तर त्याच्यावर हा वॉच ठेवण्यासाठी LCBचं ऑफिस प्रत्येक जिल्ह्यात असतं. तर LCBनी प्रत्येक PI कडनं लाच घेणं कितपत योग्य आहे? आता LCBच्या ऑफिस कडनं हे पैसे सुपेकरांकडे जायचे आणि अशा ऑडिओ क्लिप्स, 2 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या व्यतिरिक्त जनशक्ती नावाच्या एका पेपरने अख्खी मालिका चालवली होती त्यांच्यावर की दिवाळीचा जो फराळ आहे त्याच्याबरोबर या जलिंदर सुपेकरांना 1 ग्राम 1 तोळा सोनं हे प्रत्येकाने द्यायचं, असं हे जे त्यांनी अक्षरशः मालिका चालवली. आणि ते देखील अतिशय चांगले असे जर्नलिस्ट आहेत जळगावातले. पण होत आहे काय, काही नाही. पुढे चौकशी शून्य. साद्रे प्रकरण संपवून टाकलं की त्याच्यात कसं लढायचं? आता सिंचन घोटाळा मी आपण सगळ्यांनी इतके वर्ष लढला, त्याच्यात चार्जशीट फाईल झाली. भुजबळांचं प्रकरण चार्जशीट फाईल झाली, म्हणजे पैसे उचलले गेले, हवालाने ट्रान्सफर केले, सगळे डॉक्युमेंटेड असताना सरकार येऊन ते अहवाल क्लोज करून टाकतं, सगळी चौकशी बंद आणि सगळे सुचरभूत होतात. त्यामुळे आता लढायचं कसं हाच प्रश्न पडलाय माझ्या पुढे. आणि आताच्या आपण सुराडकर सरांना याच्यात विचारूया, कारण याच्यामध्ये ना इन्फ्लुएन्स, प्रभाव, मग तो राजकीय असेल किंवा त्या पोलीस अधिकाऱ्याचा असेल, हा एक खूप कळीचा मुद्दा असतो. सुराडकर सर, महानिरीक्षक दर्जाचा जर अधिकारी असेल तर तो अधिकारी सर्व्हिसमध्ये असताना त्याची चौकशी होणार कशी? म्हणजे जे मध्यंतरी अंजली दमानी यांनी एक ऑडिओ क्लिप समोर आणलेली होती की ज्याच्यामध्ये, आता मला माहिती नाही ती क्लिप नेमकी सुपेकरांची आहे का, पण सुपेकर त्याच्यामध्ये असं सांगतात, आपण सपोजेडली त्या क्लिपमधले सुपेकर जे आहेत ते सांगतात की माझं नाव या अहवालामधनं काढून टाका. तर महानिरीक्षक दर्जाचा व्यक्ती जर एखाद्या ACPला फोन करून सांगत असेल, तो अधिकारी काय करणं अपेक्षित आहे? तो अधिकारी काय करणार आहे? निष्पक्ष त्याला काम करता येईल का? कारण या माणसाकडे जर राजकीय ताकद असणार आहे तर त्यांनी करायचं काय? त्यांनी हे करायचं पाहिजे की त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की तो पोलीस अधिकारी आहे आणि तो बांधील आहे ते राज्य घटनेला आणि कायद्याला. हे जर प्रत्येकाने ठरवलं तर कोणाची हिंमत होणार नाही त्याला चुकीचं करायचं सांगायला.
मला सीएम आणि डीजी माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाबरायचे काही चुकीचं सांगायला, कारण त्यांना माहित होतं की मी एक तर करणार नाही. तर वेळ अशी आलेली आहे की पोलिसांचंही संघटन व्हायला पाहिजे. त्यांनी पण संघटन व्हायला आणि कायद्याने हे त्याची परवानगी आहे. रिस्ट्रिक्शन्स ऑन पोलीस राईट्स ऍक्ट म्हणून कायदा आहे, त्या खाली करता येतं. पोलीस आणि गुन्हेगारामध्ये फार सूक्ष्म रेषा आहे. पोलिसांवर जर बंधनं नसेल, नियंत्रण नसेल तर तो गुन्हेगार आहे. आता सुपेकर जर जसं म्हणण्यात येतं जर तसं असेल तर याचा उद्देश अगदी स्पष्ट कारण आहे की त्यांच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही. मग हे नियंत्रण कोण ठेवणार आहे? हे नियंत्रण एक तर वरिष्ठ अधिकारी ठेवतील, दुसरं जे न्यायालय ठेवील आणि तिसरं आपण जनमत. तर ह्या तिघांनीही एकत्र येऊन जोपर्यंत संघटितपणे याचा पाठपुरावा करत नाही, मी तसं म्हणेन, मी असं सर्व आपल्याला आवाहन करतो, सजेशन करतो की आपण, मी आणि ताई अंजली ताई, आपण तिघं मिळून एक केस घेऊया आणि तडीच नेऊया. सुपेकरांचं निलंबन होऊन या प्रकरणाची चौकशी पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल? आणखीन काय काय प्रकाशात आणावं लागेल? नाही, आता ते बघितल्याशिवाय मी काय भाष्य करू शकणार नाही. तर मी ताईंना विनंती करेन की मी त्यांच्याकडे येतो, मला दाखवा, आपण या पाहिजे तर, आणि सर्व बसून एकदा अभ्यास करूया. पहिले अभ्यास केल्यानंतर मग मी सांगू शकेन की आपण पुढचं कारवाई काय करावी. बरं, अंजली ताई काय बोलताय? एक छोटासा प्रश्न आहे. विजय कुमार, मी आपल्याकडे येते. अंजली दमानी यांना त्यांची कॉमेंट पूर्ण करू दे. हा, मला फॉर एक्झाम्पल दादा आत्ताच्या घटनेला जी शेवटची आता केस आली आहे आणि जी 2023 पासून नागपूर खंडपीठापुढे चालू आहे त्या गायकवाडांची, ते पण काही कमी कुख्यात नाहीये. पण त्यांनी जी केस केली आहे की सुपेकर त्यांच्या जेलमध्ये गेले, 3.5 तास स्पेशल सेल मध्ये बसले, तिथे बसून त्यांना सांगितलं की तुमची टोटल संपत्ती 1,500 कोटीची आहे, त्याच्यापैकी 500 कोटी जर तुम्ही मला दिलेत तरच तुम्ही जेलच्या बाहेर पडू शकाल. आणि दिस इज डॉक्युमेंटेड, दिस हॅज बीन पुट बिफोर द हायकोर्ट. असं असताना सुद्धा हा व्यक्ती तिथे पोलीस त्या पदावर, आणि एवढंच नाही तर उच्च पदावर, अतिरिक्त पदभार, एक नाही 3 जेल्सचा त्यांना कसा दिला जातो? म्हणजे कोण पाठीशी घालतं यांच्या? आता ही सरळ केस नागपूर हायकोर्ट पुढे चालू आहे आणि त्याच्यात आरोप असा आहे की यांनी 500 कोटी, 1-2 नाही 500 कोटी जर मागितले असतील तर याला काय म्हणायचं आपण? खरंय. विजय कुमार सर काही प्रश्न विचारत होते. कुमार सर, 500 कोटी इथे प्रश्न येतो की न्यायालय काय सुरडकर करतं? सर, मी येते. दोघांचाही प्रश्न एकत्रित घेऊन मी तुमच्याकडे येते. कुमार सर बोला. याच्यामध्ये 500 कोटी बरं, अगदी चालेल, 500 रुपये जरी चालेल. असले तरी अमाऊंट ही महत्वाची नाही, ते मागितली की नाही हा महत्वाचा आहे. माझा दुसरा मुद्दा असा होता, खासकर सुराडकर साहेबांना. सुराडकर साहेब, 2013 साली एका व्यक्तीचा मृत्यू झाला, सतीश शेट्टी त्या माणसाचं नाव. सगळ्या चौकशा झाल्या, SIT नेमली गेली, ह्या अधिकारी जेलमध्ये गेला, तो अधिकारी जेलमध्ये गेला, सगळं झालं. शेवटी सगळे रिपोर्ट आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याने कशातच काही नाही, आरोपी सापडत नाही आणि स्टेट स्पॉन्सर्ड हत्या होती असं माझं आजही मत आहे. आणि याच्यामध्ये हेच कारण असं आहे, आणि त्याच्यामध्ये जे काही वगैरे सगळं माहिती आहे. पण थकायला होतं दादा, थकायला होतं लढून. सुराडकर सर, काय करता येईल याच्यावर? हो, हा, मी असं म्हणेन की आपले तिघही मंडळी, मी येतो, आपण एका ठिकाणी बसूया, सर्व कागद मला द्या नक्की. आणि मला ओरिजिनल देऊ नका, झेरॉक्सच द्या. आपल्याकडे ओरिजिनल असेल तर ते सर्व सांभाळून ठेवा, कुणालाही देऊ नका, मला तर नाहीच नाही, कुणालाही देऊ नका. आणि मला अभ्यास करायला थोडा वेळ द्या, आणि अभ्यास केल्यानंतर मी अगदी उघडपणे काय करायला पाहिजे अगदी जाहीरपणे सांगेन. नक्कीच. नाही, पण आता अंजली दमानी यांनी जो मुद्दा उपस्थित केला की जिथे कोर्टात डॉक्युमेंटेड आहे अशा प्रकारे 500 कोटी मागितल्याचं, असं असताना सुद्धा या अधिकाऱ्याला अजूनही नोकरीत अधिकारी दिसून येतोय, इतर केसेसवरती ते इन्फ्लुएन्स करत असल्याचा आरोप होतोय. त्यांनी निलंबित यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. कोर्टाने तसे आदेश कोर्टाकडून किंवा पोलिसांमधल्या अधिकाऱ्यांकडून, गृह खात्याकडनं हे आदेश आधीच यायला हवे होते, असं नाही वाटत सुराडकर सर? वाटतं, पण प्रश्न असा आहे की चौकशी कोण करेल? जिथे आता जसं काय असं बोललं जातं की राज्य गृहमंत्र्यापर्यंत याचे संबंध पोचलेले आहेत, तर इथे एक अभद्र युती झालेली आहे.
अभद्र युतीला कोण तोडेल? आता जसं मी सरळ प्रश्न आहे, आपण न्यायालयाचा फार आदर करतो, मलाही फार आदर आहे, पण प्रश्न असा येतो की न्यायालय इतका विलंब का लावतात? न्यायालय मला माहिती आहे किती दिवसापासून पेंडिंग आहे, पण अशा गोष्टीचा निर्णय लवकर लावला पाहिजे. जोही असेल सोक्षमोक्ष, एक तर आरोपी गुन्हे त्यांनी काही केलंय किंवा नाही केलेलं आहे, पण जे काही आहे, आणि मी जसं आणि सर्व सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस पासून सर्व म्हणतात की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. प्रश्न असा येतो की जोपर्यंत आपण सर्वसामान्य माणसं, मीडिया सर्व मिळून, मी तर असं सजेस्ट करेन की एकच केस, ताईंना म्हणेन की एकच केस मला द्या, मी येतो, बसू, मला आणि ती सुराडकर केस सर, आपण ह्याची सर्व दुसरी मिळवू. बाजू पण आहे ना, ह्याची Complete दुसरी तरीच बाजू पण आहे. नेऊया. जसं तुम्ही म्हणताय की आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून उभं तर राहिलं बघाय, पाहिजे, दुसरं सर्व पोलिसांनी बघू ना या आपण. ठिकाणी दुसरं सर्व आपली बघू, मगच जबाबदारी, ते आपलं म्हणून कर्तव्य म्हणतो पार की- पडलं पाहिजे, वेगळा पायंडा पाडला पाहिजे की जेणेकरून या अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण एक रेझिस्टन्सची वॉल उभी करू शकू. दुसरी बाजू त्याची अशी आहे की आरोप झालाय, निलंबन करा त्या माणसाचं, चौकशी करा, म्हणजे पायंडाच पडेल की आपल्यावरती असले काहीतरी आरोप होणार नाही, आपल्या चौकशीची वेळ येणार नाही, कारण चौकशी व्हायच्या आधी निलंबन होतंय हे माहिती असणार आहे. पोलीस अधिकारीच वचकून राहतील या नियमाला, असं का नाही होऊ शकत? हे बघा, मी नियमाचंच सांगतो, नियम फार स्पष्ट आहेत. निलंबन करता येतं इतकंच नव्हे तर चौकशी न करता नोकरीतूनही काढता येते. कलम 311 जे आहे घटनेचं, त्यामध्ये असं करता येतात, पण त्याला कारणं द्यावी लागतात, त्याचं एक प्रोसिजर आहे. मी एका कॉन्स्टेबलला जो सर्व त्याचं असभ्य वर्तन होतं त्याला मी स्वतःच ऑर्डर 311 घटनेच्या खाली काढलं होतं. तो हायकोर्टापर्यंत गेला, हायकोर्टाने सर्वांचं ते त्याचं विनंती फेटाळली. बर, सुप्रीम कोर्टात तो गेलाच नाही. प्रश्न असा आहे की असं कारवाई करायला जी मंडळी त्याच्या परिणामात पुढे जायला तयार आहेत, असे काहीच थोडे लोक का तयार एकत्र येऊन एखादी विशिष्ट केस पूर्ण सुरुवातीपासून तडीच का नेऊ शकत नाही? मी ते करायला तयार आहे. बर. अंजलीताई, दादा, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की लढणं आता खूप खूप कठीण झालंय. आत्ताच्या घटनेला मी 39 डिफेमेशन केसेस लढतीये. माझ्यावर 4 FIR केले गेले, जे नशिबाने मी वॉशिंगला टाकल्यावर कोर्टाने अतिशय स्ट्रॉंग निर्णय देऊन त्यांना, म्हणजे ज्यांनी माझ्यावर केले होते त्यांना विथड्रॉ प्रोसिक्युशन म्हणून पोलिसांना कारवाई करायला भाग पाडलं की इफ अ ऍक्टिव्हिस्ट ऑफ हर स्टेचर इज ट्रबल्ड लाईक दिस, इट इज अ सॅड डे फॉर डेमोक्रेसी. हे आता मी या स्टेजला आल्यानंतर जर माझ्याशी होऊ शकतं तर सामान्य माणूस लढणार कसा? हा मुद्दा नंबर 1. आताचा मुद्दा नंबर 2 की या सगळ्यांना राजकीय अगदी जे बरोबर. पाठबळ मिळतं, आता हे ज्यांना राजकीय पाठबळ मिळतं, आत्ताच्या घटनेला फडणवीसांना माहित नाही का की हा कोणाचं पाठबळ आहे? यांना पुण्यात राहून जेल्सचा अतिरिक्त पदभार अगदी संभाजीनगर, नागपूर, नाशिक सगळं यांच्याचकडे. का ती पदं भरता येत नाहीत? का अमुक गोष्टी ज्या आपण म्हणतो त्या होत नाहीत? आता ही पिटिशन नागपूर खंडपीठापुढे असताना 2023 पासून 25 पर्यंत हे तिथे कार्यरतच नाही. त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार जर दिला असेल म्हणजे ऍडिशनल चार्ज या 3 जेल्सचा. आणि मला तर असंही कळतंय की कराडला जे आता बीडमध्ये त्याची सरबराही होतीये ते पण थँक्स टू मिस्टर जलिंदर सुपेकर आहे. आणि हे सगळं अगदी उघड्या डोळ्यांनी बघणं तुमच्या माझ्यासाठी खरंच क्लेशदायक आहे. आणि कसं लढलं तरी प्रॉब्लेम, नाही लढलं तरी प्रॉब्लेम, अशी परिस्थिती झाली. आणि अत्यंत अधोगतीकडे आपण महाराष्ट्राला घेऊन जातोय आणि याचा विचारच करत नाही की आपण आपल्या देशाला पुढची दिशा काय देतोय. दिशा काय देतो? अगदी खरं, हा पायंडा अतिशय चुकीचा पडलेला आहे. आणि अशा वेळेला परिस्थिती येते की मग माध्यमांमधनं आणि सोशल मीडियामधनं या प्रकरणाचा आवाज उठवावा लागतो. कारण जितकं लढायचा प्रयत्न होतोय तितका त्या लढणाऱ्याच्याच गळ्याभोवती जर फास आवळला जात असेल तर लढणार कोण आहे? आपली वेळ संपत आलेली आहे. मला खरं तर विजय कुंभार आणि सुराडकर सर यांच्याकडनं इतर अनेकही मुद्द्यांवरती यायचं होतं. सुराडकर सर, अगदी शेवटची कमेंट, 30 सेकंद. ताईंपेक्षा जास्त केसेस माझ्या विरुद्ध दाखल झालेल्या त्या हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात झालेल्या आहेत. मी त्याला तोंड दिलेलं आणि त्यातून बाहेर आलेलो आहे. एक वेळ अशी आली होती की मलाही नैराश्याकडे मी अगदी गेलो होतो. माझी नात माझ्या पाठीशी उभी राहिली, माझी मुलं सुना सर्व माझ्या पाठीशी उभी राहिले आणि मग मी त्यातून बाहेर पडू शकलो आणि तोंड द्यायला तयार आहे. तर मी ताईंना विनंती करेन की ताई, आपण सांगा, मी येतो आपल्याकडे, आपण बसून
एक केस, कुठली एक केस घेऊन अगदी संपूर्णपणे त्याला तडीस नेऊया. नाही अगदीच, तरी सुद्धा प्रश्न तोच शिल्लक राहतो की हगवणे प्रकरणामध्ये हगवणे कुटुंब गोत्यात आल्यानंतर जालिंदर सुपेकर जात्यात आलेले आहेत, मात्र हे जातं दळणार कोण, हा खरा प्रश्न आहे या घडीला. अर्थात आता सुराडकर सर, अंजली दमानिया, विजय कुंभार हे सगळे इनिशिएटिव्ह दाखवतात. आपण अपेक्षा करूया की यांच्यासारख्या कर्तबगार कार्यकर्त्यांमुळे आणि अशा सुराडकर सरांसारख्या अधिकाऱ्यांमुळे न्याय कुठेतरी दिसेल, आपल्याला न्यायाचा सूर्य उगवलेला दिसेल, अशी आमच्यासारखे सर्वसामान्य माणूस अपेक्षा या क्षणी करू शकतो. चर्चा आपल्या सकारात्मक नोटवरती आता संपवतोय आपण. तिघांचेही आभार या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल. आजचा धुळा इथेच थांबलेला आहे.